भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, कित्येक उपचार करूनही पुन्हा पुन्हा परत यायचा पिलियासारखा दुर्धर आजार। पण मार्गातील दैवी शक्ती पुढे या आजाराला सुद्धा घ्यावी लागली माघार। माझे नाव मंगेश किसनजी चंदनबटवे आहे। आज मी माझा अनुभव, या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव, मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात माझी पत्नी सौ भावना, मोठी मुलगी कुमार हिमानी, लहान मुलगी कुमार चंचल आणि मी असे एकूण 4 सदस्य आहोत। 2001 साली मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगरगाव केंद्र कवडस ता हिंगणा जी नागपूर या शाळेत शिक्षक या पदावर नोकरी लागली। सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक 2003 या साली मार्च महिन्यात मला पिलिया कावीळ झाला। या रोगाच्या निवारणाकरिता मी गावठी व दवाखान्यातील भरपूर औषधोपचार केले, पण काहीही आराम झाला नाही। तेव्हा आम्ही माझ्या आई व वडिलांसोबत संयुक्त कुटुंबात राहायचो। माझ्या आईला दररोज सायंकाळी हनुमानजींच्या मंदिरात दिवा नेऊन ठेवण्याची सवय होती। हा तिचा नित्यनेम असायचा। एके दिवशी आई मंदिरात दिवा ठेवून आली व आम्हाला सांगू लागली की माझ्या मुलाला कोणीतरी बाहेरचे भूतबाधा केले आहे। कारण माझ्या आईच्या अंगात देवी यायची। दुर्गा, काली अशा सर्व देवी तिच्या अंगात येत होत्या। नवरात्रामध्ये तर नेहमी 50 ते 60 लोक आमच्या घरी बसून असायचे व आई त्यांच्यावर उपचार करायची। ज्यांना मूल बाळ नव्हती त्यांना मुले झालीत। ज्यांच्यावर भूतबाधा होती त्यांना माझ्या आईच्या अंगात असलेली दुर्गा देवी बरे करायची। असे प्रत्यक्ष अनुभव लोकांनी घेतलेले होते। घरातील वातावरण धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने मला देखील तसेच संस्कार घरून मिळालेले होते। मग आईने भजन पूजन केले, देवीची आखत घेतली व उतारे काढले। तेव्हा माझा पिलिया बरा झाला व आराम मिळाला। मग पुन्हा 1 वर्षाने म्हणजे 2004 मला मार्च एप्रिल याच महिन्यात पुन्हा पिलिया कावीळ झाला। मग पुन्हा आईने देवीच्या नावाने आखत घेऊन उतारे काढले व मला बरे केले। मी गावात मिळणारी गावठी औषध चंपाउटी पण घेतली होती। मग पुन्हा 2005 मार्च एप्रिल याच महिन्यात मला पिलिया कावीळ झाला। प्रत्येक वर्षी येणाऱ्या या आजाराने आई सुद्धा चिंतेत पडली। आईने पुन्हा देवीच्या नावाने आखत घेतली। आईच्या अंगात देवी आली व ती देवी ज्यांनी माझ्यावर बाहेरबाधा केली होती त्यांच्यासोबत त्यांच्याच भाषेत बोलू लागली की तू जर माझ्या मुलाला काही करशील तर मी तुझ्या मुलांना सोडणार नाही। आईने असे शब्द बोलली व उतारा काढला। मला आराम मिळाला। आईच्या शब्दाचा चमत्कार काही दिवसातच मी बघितला। ज्या व्यक्तीने माझ्यावर जादू टोना केला होता त्याच्या 2 मुली एका महिन्यातच मागे पुढे मरण पावल्या। त्यानंतर आईच्या अंगातील देवीचे असे भरपूर चमत्कार मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितले। एका वर्षातच माझा आईच्या अंगात येणाऱ्या देवीवरील विश्वास पक्का झाला। मी स्वतः शिक्षक असूनही घरी मोठ्या मोठ्या देवीच्या फोटो लावल्या होत्या, पण माझ्या मागे लागलेली भूतबाधा काही माझा पिच्छा सोडत नव्हती। 2006 पुन्हा मला मार्च एप्रिल महिन्यातच पिलिया कावीळ झाला। यावेळेस झालेला पिलिया खूप मोठा होता व त्यामुळे त्याचा माझ्या मानसिकतेवर देखील परिणाम झाला। आईने देखील खूप उपचार केले, भजन केले, देवीची आखत घेतली, उतारे काढले, पण काहीही परिणाम होत नव्हता। माझी शारीरिक परिस्थिती ढासळत चाललेली होती। अशा स्थितीत माझा देवीवरील विश्वास देखील उडाला। कारण कितीही उपचार करून सुद्धा मला आराम मिळत नव्हता व उलट माझी प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली होती। तेव्हा मी आईला म्हटले, या सर्व देवीचे फोटो फेकून दे, या काही कामाच्या नाहीत।
माझे शरीर पिलियामुळे खराब झाले होते. तेव्हा मला माझ्या पत्नीची व दोन्ही मुलींची चिंता वाटू लागली. कारण माझा आजार वाढतच चाललेला होता. मला माहिती होते की पिलिया लवकर बरा झाला नाही तर पंडू होतो व नंतर जलंधर होतो. जलंधर झाल्यावर शरीरातील रक्ताचे पाणी बनते व मग माणूस मरतो. त्यामुळे मला खूप भीती वाटत होती की मी गेल्यानंतर माझी पत्नी व मुलीचे काय होणार. घरात सर्वत्र दुःखाचा काळोख पसरलेला असताना एके दिवशी माझ्या वडिलांनी बातमी आणली की गोंदिया जिल्ह्यात अदासी तांडा या गावात आमचे एक दूरच्या नात्याचे काका राहतात व त्यांच्या अंगात हनुमानजी येते. आम्ही तात्काळ त्यांच्या गावी गेलो. त्यांनी माझा उपचार करायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला 3200 लिंबू घेऊन यायला सांगितले. आम्ही ते लिंबू आणले. मग त्या काकाजींनी तब्बल 3200 लिंबू माझ्या अंगावरून उतरविले व कापून फेकले. मला तेव्हा आराम झाला. मग त्यांनी नागपूरला येऊन आमच्या घराची मंत्रोपचाराने बांधणूक करून दिली. पण पुन्हा 2007 या वर्षी मार्च एप्रिल या महिन्यात मला पिलिया कावीळ झाला. यावेळेसचा पिलिया आणखी विकराल रूप घेऊन आलेला होता. माझी प्रकृती इतकी बिघडली की मला दिवस आहे की रात्र याचे देखील भान राहत नव्हते. शरीर पूर्ण अशक्त झालेले होते. मग एकदा माझी बहीण व तिचे दीर घरी आले. ते मला गणेशपेठ नागपूर बस स्टॉपजवळ एक समुंद बाबा राहतात त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी माझा आजार दूर करण्याचे 2500 रुपये मागितले. तेव्हा माझी आई म्हणाली की माझ्या अंगात देवी येते व मी सुद्धा लोकांचे दुःख दूर करते, पण कधी पैसे घेत नाही. आईचे बोलणे ऐकताच तो समुंद बाबा चिडला व म्हणाला की याला आताच इथून घेऊन जा, आपल्या घरीच दुरुस्त करा. मी याला दुरुस्त करण्याचे काम करणार नाही. आम्हाला बाहेर हाकलले. पण माझी प्रकृती माझ्या बहिणीने पाहून होत नव्हती. तिने माझ्या हातात 2500 रुपये दिले व त्या समुंद बाबाची विनवणी केली. शेवटी तो शांत झाला व त्याने माझा उपचार करण्यास होकार दिला. मग समुंद बाबाने मला काही वेगवेगळ्या कागदाच्या पुड्या बांधून दिल्या व आपल्या जवळची औषध पण दिली. त्या पुड्यातील औषध व वेगळी दिलेली औषध मी दररोज खाल्ली. काही दिवसांत मला आराम झाला. मग 2008 मध्ये पुन्हा मला मार्च एप्रिल महिन्यातच पिलिया कावीळ झाला. यावेळेस आणखी भयंकर प्रकृती खराब झाली. माझे पूर्ण शरीर पिवळे पडले होते. अंगात घातलेले कपडे देखील पिवळे होऊन जायचे. माझे हात पाय अगदी लहान मुलाप्रमाणे बारीक झाले होते. मी पूर्णतः हताश झालेला होतो. याच काळात माझ्या बहिणीची सासू मरण पावली. मी कसा तरी हिम्मत करून अंत्यविधीला माझ्या दिघोरी येथील घरून त्यांच्या घरी भांडे प्लॉट छोटा ताजबाग नागपूर येथे गेलो व भिंतीचा आधार घेऊन टेकून बसलो. त्या मय्यतमध्ये माझी मोठी आई, मावशी व भरपूर नातलग आलेले होते. ते मय्यत सोडून माझ्याकडे आले, कारण माझ्याकडे बघताच कोणाच्याही पटकन लक्षात यायचे की खूप आजारी आहे. ते माझ्या गालाला हात लावून रडत होते व म्हणाले की तू मास्तर माणूस आहेस, चांगला दवाखाना कर. त्यांचे बोलणे ऐकून मी घरी आलो व पत्नीजवळ बसून रडायला लागलो की माझे आता काय होईल. खूप दिवस झाले, पण माझी प्रकृती बरी होत नव्हती. बुवा, बाजी, जाणते, वैद्य, तांत्रिक, मांत्रिक या सर्वांचा उपचार आम्ही आधी केला होता, पण माझा आजार पूर्णतः बरा होत नव्हता. म्हणून मी आता डॉक्टरी उपचार करण्याचे ठरविले. मेडिकलमध्ये माझ्या ताईचे एक डॉक्टर ओळखीचे होते, तर तिने मला मेडिकलमध्ये जाण्यास सांगितले. तिने म्हटले की तुला रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही व लवकर तुझा उपचार होईल. मग माझे वडील व माझ्या पत्नीला घेऊन मी मेडिकलला गेलो. तिथे खूप मोठी रांग लागलेली होती.
पण माझ्या ताईने आधीच डॉक्टरांशी बोलणे केले असल्यामुळे मला रांगेत उभे राहावे लागले नाही व लवकरच मला आतमध्ये बोलावण्यात आले. मेडिकलमधील डॉक्टरांनी माझी लघवी तपासली. तेव्हा डॉक्टरांनी मला विचारले की तू दारू आणि गांजा पितोस काय? मी त्यांना नाही म्हटले. तेव्हा ते म्हणाले की तुला आताच इथे भरती व्हावे लागेल, कारण तुझा पिलिया भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. उपचार नाही केला तर तुझा मृत्यू देखील होऊ शकतो. आम्ही भरती होण्याची तयारी करून आलेलो नव्हतो व मला देखील भरती होण्याची भीती वाटत होती. मी डॉक्टरांना म्हटले की मी घरी जाऊन परत येतो. मग आम्ही तिघेही घरी परत आलो. घरी आल्यावर मी काही पुन्हा मेडिकलमध्ये गेलो नाही व रामटेकला आमच्या एका नातेवाईकांकडे जाण्यास निघालो. मी त्यांच्या घरी थांबलो. तेव्हा त्यांना माझी प्रकृती पाहून माझी खूप दया आली. त्यांनी माझा छान आदर सत्कार केला. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरची नवीन सून सौ सुमित्रा फुलसिंगजी दुधवर्वे बाहेर अंगणात भांडे घासत होती. मी सुद्धा अंगणातच खुर्चीवर बसलेला होतो. तेव्हा त्या सुनबाईने मला म्हटले की तुम्ही परमात्मा एक मार्ग घेऊन घ्या. या मार्गात भूतबाधा व बाहेरचे काहीच लागत नाही. मी नागपूरला घरी परत आलो व आई वडिलांना म्हटले की आपण परमात्मा एक मार्गात जाऊया. यासाठी आईवडील मान्य झाले नाहीत, कारण आईच्या अंगात देवी येत होती. वर्षभर सर्व पूजा पाठ माझ्या घरी चालायची. पण मला माझ्या पत्नीची व दोन्ही मुलींची चिंता होती की मी गेल्यावर यांचे कसे होईल. आईवडील तर मार्गात येण्यास तयार नव्हते. म्हणून मी व माझी पत्नी आम्ही दोघांनीच मुलीला घेऊन मार्गात प्रवेश करण्याचे ठरविले. आमच्या घराजवळच श्री नंदूजी शेबे हे सेवक राहत होते. त्यांना माझ्या पत्नीने घरी बोलाविले. ते आमच्या घरी आले व मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली. तेव्हा ते म्हणाले की गुरुजी, काळजी करू नका, तुम्ही मार्गात आले की तुम्हाला 3 दिवसांत आराम पडून जाईल. मला विश्वास बसेना. मी मनात विचार केला की परमात्मा एक मार्ग म्हणजे अमेरिकेचा डॉक्टर आहे काय, जो 3 दिवसांत आराम पडेल म्हणत आहे. मग त्यांनी मला दिघोरी परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री रमेशजी मने यांच्याकडे नेले. मने काकाजींनी आम्हाला मार्गाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. खूप छान परमेश्वरी कृपेचे अनुभव सांगितले. मग त्यांनी आम्हाला वचनबद्ध करून 3 दिवसांचे कार्य दिले. मी आधी कर्ज घेऊन एक घर बांधलेले होते व ते घर भाड्याने दिले होते. मग भाडेकरूंना घर खाली करायला सांगितले व त्या घरात राहून आम्ही दिनांक 25 जून 2009 पासून कार्याला सुरुवात केली. या 3 दिवसांच्या कार्यातच मला पूर्णपणे आराम झाला. माझे शरीर जे अगदी अशक्त झालेले होते ते शरीर निरोगी होऊन त्यात ताकद आली. पुढे 7, 11, 21 दिवसांच्या कार्यात मी अगदी ताजा तवाना झालो व माझे दुःख पूर्णतः नाहीसे झाले. प्रत्येक वर्षी होणारा पिलिया मला मार्गात प्रवेश केल्यापासून आजपर्यंत पुन्हा कधी झालाच नाही. आज मी अगदी निरोगी व शरीराने देखील धष्टपुष्ट आहे. अशी ही बाबांची कृपा मला लाभली व मला पुन्हा नवजीवन मिळाले. मग आम्ही 2011 मध्ये त्यागाचे कार्य घेतले व सुरळीत पार होऊन त्यागाचे हवन पार पडले. पुढे 9 हवने देखील योग्य रीतीने पार पडले. आज मी बाबांच्या कृपेने खूप सुखी व समाधानी आहे. घर, प्लॉट, गाडी सर्व आहे व आर्थिकदृष्ट्या पण संपन्न आहे. मला पुनर्जन्म देणाऱ्या अशा या मार्गातील 24 तास जागृत दैवी शक्तीला माझे शत नमन. या दैवी शक्तीला मी कधीही विसरणार नाही व नेहमी तत्व, शब्द, नियमांचे पालन करण्याचे प्रयत्न करीत राहील. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव मंगेश किसनजी चंदन बटवे. पत्ता 48 महानंदा नगर, बेलदार नगर जवळ.
नरसाळा रोड, दिघोरी, नागपूर. सेवक क्रमांक 24235. मार्गदर्शक श्री रमेशजी मने, दिघोरी, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.